6 महिन्यापूर्वी केलं होतं, करेक्ट? येस. तेव्हा किती काय काय प्रॉब्लेम्स काय काय होते? एक तर माझे शुगर लेवल्स वर ऑन द हायर साईड थोड्याशा, विच वर नॉट म्हणजे कमिंग डाऊन सॉर्ट ऑफ. गोळ्यांनी ते स्टेबल होत होत्या, पण ऑब्व्हियसली दे वर स्टील ऑन द हायर साईड. आणि दुसरं म्हणजे बीपी element, and most important was the weight, which was also like was not coming down. त्यामुळे but because I tried with you earlier, and which was like tried and tested and successful. So I think when you don't maintain it, I think this was a very classic example of not maintaining. त्यामुळे I think I've this session what we started was of great help. आणि त्याच्यामुळे मला वाटतं it's not just now, my weight started from 81 when we started, and it's now come down to 75. Okay. I think just to correct, it was less than 6 months. In fact, it's 3 months that we took this as a project. And what I really want to thank you is introducing this new concept of personal monitoring. Of course, it Yes. comes with a cost, no doubt about it. पण त्याच्यामुळे काय झालं, इट्स नॉट जस्ट पेईंग द कॉस्ट, बट बिकॉज तुम्हाला माहिती आहे की माझं ट्रॅव्हल एक्सटेन्सिव्ह असतं. त्याच्यामुळे काय होतं की कधी कधी कुठचे एलिमेंट्स खायचे किंवा खायचे नाहीत, आणि हे तुमच्या नॉर्मल कन्सल्टिंग मध्ये थोडंसं चॅलेंजिंग तुम्हाला पण होऊ शकतं आणि मला पण होऊ शकतं. म्हणजे जसं एक तुम्हाला मी फ्लाईट मधनं पिक्चर पाठवलं होतं की हे खाऊ का, किंवा दिस इज द मील, तर त्याच्यावरती तुम्ही लगेच करेक्टिव्ह स्टफ सांगितलं. त्यामुळे व्हॉट हॅज हॅपन्ड इज इट हॅज हेल्प मी फॉर माय फ्युचर ट्रॅव्हल एज वेल, की आय नीड टू अवॉइड दोज एलिमेंट्स, किंवा ते जर खाल्ले तर त्याला सप्लिमेंट कसं करायचं. सो दॅट वॉज देअर. किंवा युरोपमध्ये टिपिकली गेल्यानंतर यू हॅव ब्रेड्स मोस्ट ऑफ द प्लेसेस. त्यामुळे ब्रेड न खाणं वॉज नॉट म्हणजे वॉज नॉट कट डाऊन, बट म्हणजे नॉट रिमूव्ड ऑफ द लिस्ट, बट कटिंग डाऊन ऑन द क्वांटिटी वॉज गायडेड ऑन दॅट. त्यामुळे अशा जे छोट्या छोट्या एलिमेंट्स होत्या, त्यामुळे आणि काय होतं तिकडे गेल्यानंतर देर आर लॉट ऑफ अदर टाइप्स ऑफ म्हणजे प्रिपरेशन्स. Lots of options are there, right? Now, what you have to pick and what you don't have to. What you can eat or what you can't. मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी तुम्हाला आवडीच्या पण खायला मिळाल्या त्याच्यामध्ये. आणि ते पण आता फिअर गेलेली आहे, खाण्याची फिअर गेली, की हे खाल्लं तर मग हे होईल, ते खाल्लं तर ते होईल. म्हणजे स्पेशली प्रॉन्स कट डाऊन नाही करावे लागले. एक्झॅक्टली. म्हणजे मला अजून एक पॉईंट आठवतो की त्या त्याविषयी प्रॉन्सची. हो, म्हणजे तुम्ही जे मला त्याविषयी सांगितलं की अरे अजून 2 खाऊ शकतो. सो म्हणजे पण दॅट ओके, आय हॅव द मार्जिन, बट आय डोंट वॉन्ट टू डू इट. आणि आता कसं झालं ह्या वेळेला की नाही, ते करायचंच. आणि मी परत म्हटलं तसं तुम्ही जो पर्सनल की मॉनिटरिंग कॉन्स्टंट जे तुम्ही हे केलं, त्याच्यामुळे आय थिंक दिस न्यू कॉन्सेप्ट व्हॉट यू हॅव स्टार्टेड इज व्हेरी एसेन्शियल फॉर पीपल हू रिअली आर बिझी, किंवा who need that close monitoring. Personal guidance, yes. Yeah, personal guidances. So I think it's a great thing that you're doing. म्हणजे आणखीन मला असं वाटतं की फास्टिंग खूपच म्हणजे 250-300 पर्यंत ज्या राहत होत्या, त्या आता कट डाऊन टू 110, 120 असे यायला लागलेत. बरोबर आहे? फास्टिंग नाही, इनफॅक्ट फास्टिंग इज डाऊन इन द स्केल ऑफ 1, म्हणजे 95, 110 पर्यंत जाते. व्हेरी गुड. म्हणजे आणि मागच्या स्टील आठवड्यामध्ये वी हॅव रिड्यूस द टॅबलेट. And we've reduced the tablet. If you remember when I was traveling, तुम्हाला फ्रँटिक सकाळी फोन केलेला की 2 दिवस कंटिन्युअस इज डाऊन टू 80, 85, झाली which was something which I had experienced earlier, if you remember. म्हणजे त्यावेळेला तर जास्तच लवकर आली होती. त्यामुळे ह्या वेळेला इट ऑल्सो केम डाऊन. द गुड थिंग इज इट्स कन्सिस्टंट नाव. म्हणजे असं झालं की परवा घरी पूजा होती आणि खीर पण खाल्ली आणि थोडंसं शिरा पण खाल्ला. दुसऱ्याशी सकाळी ते दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या म्हणजे त्याच्या फॉलोइंग डेला ते त्याच्यावर स्ट्रेट दिसलं 135 ला पोहोचलं. मी म्हटलं नाही, दिस इज लाईक वी नीड टू गेट बॅक. ठीक आहे, कधीतरी and it's एखाद्या down वेळेला now. इट इज ओके, की आता आपण जेव्हा ट्रेडिशनली किंवा काही असं खात असतो तेव्हा दिस इज ओके, नो प्रॉब्लेम. सो आता 4 टॅबलेट्सचे एक आपण एकावरती आलोय आणि वी आर मॅनेजिंग ऑन दॅट, राईट?
ओके. Yeah. सो होपफुली आता आपल्याला HbA1c पण करायचंय. टार्गेट 74 ला न्यायचंय. बरोबर आहे ना? फर्स्ट टार्गेट. Correct. आफ्टर Yeah. दॅट अप टू 70. राईट? Yes. ओके. ओके. Correct. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. सो Thank you. लेट्स सी फॉर द नेक्स्ट होपफुल जर्नी. राईट? Yes, थँक यू. definitely. थँक यू. Thank you. ओके. Thanks. बाय. बाय.